229.9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचंही परभणी केंद्र आहे. 6:05 झालेत. शुद्ध नमस्कार परभणी अंतर्गत विचार शलाका हा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. विचार शलाका या कार्यक्रमामध्ये शुद्ध वेदांचे उद्धारक स्वामी दयानंद याविषयी डॉक्टर नयनकुमार आचार्य यांचे विचार आता ऐकवित आहोत. शुद्ध हा प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत महर्षी दयानंद द्विजन्म शताब्दी आणि आर्य समाज सार्ध शताब्दी निमित्त मानवतेच्या कल्याणासाठी समर्पित महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा. वेदांचे उद्धारक महर्षी दयानंद. चहूदिशांनी सुटले वादळ अविद्येचे, प्रयत्ने दयानंदांच्या बहरले उद्यान वेदांचे. श्रोते हो, शुभ नमस्ते. मानवी जीवनाच्या सर्वांगीण कल्याणाचे आधारभूत ग्रंथ जर कोणते असतील तर ते म्हणजे वेद आहेत. आणि वेद हे समग्र सृष्टीचे कल्याण साधणारे आद्य ईश्वरीय ग्रंथ. याच वेद ज्ञानाच्या आधारे मानव आपल्या सर्व प्रकारच्या उन्नतीचे स्वप्न साकारू शकतो. म्हणूनच वेदो अखिलो धर्ममूलम अर्थात वेद हेच संपूर्ण विद्यांचे माहेरघर आहे असे स्मृतिकाराने म्हटले आहे. परंतु अलीकडील मध्ययुगात वेदावर अनेक आक्षेप लावण्यात आले होते. अनेक भाष्यकारांनी वेदमंत्रांचे अर्थ चुकीच्या पद्धतीने केल्याने संपूर्ण जगातील विद्वत क्षेत्रामध्ये वेदांच्या बाबतीत गैरसमज निर्माण होऊ लागले. तेव्हा स्वामी दयानंद सरस्वतींनी वेदांचे सुयोग्य आणि समुचित अर्थ करून जगासमोर पुन्हा एकदा वेदांचा शुद्ध अर्थाने प्रकाश केला. वेदावर चोहीकडून आघात होत असताना आणि वेदांसंबंधी अत्यंत उपेक्षेची तिरस्काराची भावना जनमानसात मूळ धरू बसली असताना स्वामीजींनी संपूर्ण जगाला वेदांकडे चला अशी घोषणा करून शतकानुशतके अज्ञानात पिचत पडलेल्या भारतीय समाजाला गदागदा हलवून जागे केले. वेदावर करण्यात येणाऱ्या सर्व आक्षेपांना बुद्धिप्रामाण्यवादांच्या तर्काच्या आधारावर समर्पक व सडेतोड उत्तर देऊन त्यांचे जोरदार खंडन करून वेदांची गेलेली प्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित केली. महर्षींनी वेदांची उत्पत्ती व त्यांची स्वयंप्रमाणता याविषयी आपले विचार स्पष्ट मांडले आहेत. तसेच शास्त्रशुद्ध अशा योगिक पद्धतीने वेदावर भाष्य केले. वेदामध्ये इतिहास नाही, त्यात सारे ज्ञान विज्ञान बीजरूपात आहे. प्राणीमात्रांच्या कल्याणाचा उपदेश करणारे व मार्ग दाखविणारे वेद हे एकमेव ग्रंथ आहे असे स्वामीजींनी घोषित केले. त्याबरोबरच वेद हे ईश्वर निर्मित असल्याने स्वप्रमाण आहेत अशी महर्षींची धारणा होती. वेदातील ज्ञान हे तर्कसंगत आहे, त्यामुळे परस्पर विरोधी असा उपदेश किंवा ज्ञान त्यात आढळत नाही. त्यामुळेच इतर मनुष्यकृत ग्रंथाप्रमाणे वेदांच्या विचारांना पुष्टी देण्यासाठी इतर पुराव्यांची आवश्यकता नाही असे ते मानतात. मध्ययुगीन आचार्यांनी वेदांचे चुकीचे अर्थ लावले होते, त्यामुळे अनेक काल्पनिक गोष्टींचे दोषारोपण वेदावर केले गेले. तेव्हा स्वामीजींनी त्यांनी आपल्या तर्कपूर्ण ज्ञानाच्या माध्यमाने खंडन केले. वेद हे नित्य आहेत, हे केवळ पुस्तक नसून ज्ञान आहे. हे ईश्वरीय असल्यामुळे कधीच नष्ट होत नाही. वेदांचा आविष्कार सृष्टीच्या प्रारंभी झालेला असल्याने त्यामध्ये इतिहास नाही. वेदामध्ये वेगवेगळ्या कथा दाखविणे म्हणजे वेदमंत्रांचा चुकीचा अर्थ करणे होय. ही गोष्ट सप्रमाण सिद्ध करून वेदामध्ये काही अश्लील नसल्याचे स्वामीजींनी आपल्या प्रखर ज्ञानाने दाखवून दिले. वेद हे केवळ एका देशासाठी, एका विशिष्ट समूहासाठी नसून अखिल ब्रह्मांडातील मानवमात्रासाठी आहेत असे स्वामीजींचे मत होते. म्हणून वेदांच्या आश्रयाने मानव आपली सर्वांगीण प्रगती साधू शकते. किंबहुना समग्र देश आणि देशात राहणारे सर्व नागरिक वेदांच्या आश्रयाने सुखी संपन्न जीवन जगू शकतात असे स्वामीजींचे मत होते.
या कार्यक्रमाचे प्रायोजक होते महर्षी दयानंद द्विजन्म शताब्दी आणि आर्य समाज सार्ध शताब्दी निमित्त मानवतेच्या कल्याणासाठी समर्पित महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा. श्रोते, प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. विचार शलाका आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून नमस्कार परभणी अंतर्गत हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. वेदांचे उद्धारक स्वामी दयानंद याविषयी डॉक्टर नयनकुमार आचार्य यांचे विचार आपण ऐकत होता.